गेल्या काही वर्षांपासून जळगाव जामोद तालुक्यातील खेरडा बुद्रुक ग्रामपंचायत प्रशासनाचा अनागोंदी कारभार सुरू आहे। शोषखड्ड्यांचे कामामध्ये अनियमितता, बांधकामामध्ये गैरप्रकार, ग्रामपंचायतीच्या मालकीच्या साहित्याची अफरातफर, कोंडवाडा, समाज मंदिर, लोखंडी गेट साहित्य विकल्या गेले की कुणी लंपास केले हेच कळत नाही। आठवडी बाजार हराशीतून आलेल्या पैशांचा हिशोब लागत नाही। घरकुल वाटपामध्ये फार मोठा गैरव्यवहार झालेला आहे। घरकुल यादीमध्ये श्रीमंत लोकांची नावे व एकाच कुटुंबात 2-2 घरे मंजूर झाल्याने गावातील शेकडो भूमिहीन बेघर लाभार्थी घरकुल लाभापासून वंचित आहेत। ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी सुद्धा आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या नावाने घरकुल मंजूर केले आहेत। तत्कालीन ग्रामसेवक यांनी सुद्धा फार मोठ्या प्रमाणात पैशांची अफरातफर केली आहे। या सर्व प्रकाराची चौकशी करून मला न्याय द्यावा, अन्यथा मी अधिक आंदोलन तीव्र करेल, असा इशारा संजय जाधव यांनी दिला आहे। ते गेल्या 2 दिवसापासून स्थानिक ग्रामपंचायत कार्यालयासमोर संजय जाधव हे आमरण उपोषणास बसलेले आहेत। अद्यापपर्यंत त्यांच्याकडे प्रशासनातील कोणीही अधिकारी कर्मचाऱ्यांनी लक्ष दिले नसल्याने प्रशासनाबद्दल तीव्र संताप व्यक्त होताना दिसत आहे। MCN न्यूज मराठीकरिता अक्षय घाटे, खेरडा। 2022 सालापासून जी ग्रामपंचायत बुद्रुकला जी घरकुलाची यादी आलेली आहे व मोदी आवास योजनेची यादी आताच प्रसिद्ध झालेली आहे। मागील महिन्यात तरी ते मोजके यादीनुसार नंबरानुसार त्यांनी घरकुलाचे नाव घेतलेले नाही, अमते घेतलेले आहेत त्यांच्या मतानेच। आणि ज्यांनी पैसे दिले 10 ते 15 हजार, कोणी आपापल्या परीने 2000, 3000, 5000 अशा पद्धतीने आधीचे ग्रामसेवक भगत साहेब यांचा पण त्यामध्ये हात आहे असं मी डायरेक्ट सांगून राहिलो। असे गावामध्ये किती नागरिक आहेत की त्यांना घरकुलापासून वंचित राहावं लागत आहे आणि ज्यांचे RCC बांधकाम झालेले आहे त्यांनीच पुराव्यानिशी बोलत आहे, तुम्ही बोलत नाही। माझ्याकडे सर्व पुरावा आहे तुमचे यादीनुसार। उपोषणाला मी शनिवार 12/4/2025 बसलेला दुसरा दिवस आहे। माझं नाव संजय जाधव आहे। आज सकाळी 11 वाजेपर्यंत आमचे नवीन ग्रामसेवक गिरे साहेब हे आले होते आणि गावातील जनता नवीन कोणी आलं नाही। पंचायत समितीमधून कोणी काही आले नाही, SDOमधून नाही, तहसीलमधून नाही, गटविकास अधिकारी साहेब पण आले नाही, ठाण्यामधूनच सहकार्य मिळत आहे। त्यांचे 2 शिपाई इकडे आलेले आहेत, ते माझे दिवसभर रात्रभर पाळीवर असतात।